80 शब्द प्रति मिनिटची संपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. रेडी. निकालपत्र. निकाल दिनांक 13 जानेवारी 2008 रोजी जाहीर केला. आरोपी विरुद्ध खटला चलनक्षम दस्तऐवज कलम 138 प्रमाणे चालला. फिर्यादीचे म्हणणे थोडक्यात असे आहे, तो आरोपीला 15 वर्षापासून ओळखतो. त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि त्यांनी मैत्रीखातर आरोपीला पैशाची गरज होती म्हणून रुपये 20,000 हातउसने दिले. आरोपी ते पैसे परतफेड करण्यासाठी आरोपीने 2 धनादेश दिले. त्यांचा दिनांक 20 फेब्रुवारी 2004. त्या धनादेशाचा क्रमांक 084 405 व 015 992 व ते रुपये 10,000 प्रत्येकी ह्याप्रमाणे आहेत व ते धनादेश दी ठाणे जनता सहकारी बँकेचे आहेत. फिर्यादीने आरोपीला सांगून सवर धनादेश फिर्यादीने त्यांच्या बँकेत म्हणजेच दी ठाणे जनता सहकारी बँकेत वटविण्यासाठी भरले असता ते न वटता परत आली. सदर धनादेश सोबत त्या बँकेचा दिनांक 24 फेब्रुवारी 2004 मेमो होता. त्यावर धनादेश न वटण्याचे कारण रेफर टू डॉवर असे होते. आरोपीने दिलेला धनादेश न वटता परत आला म्हणून फिर्यादीने त्याला आपल्या वकिलामार्फत दिनांक 28 फेब्रुवारी 2004 रोजी चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 प्रमाणे नोटीस पाठवली. ही नोटीस फिर्यादीने DTDC कुरिअर आणि कार्गो लिमिटेड तर्फे पाठविली. ती आरोपीला दिनांक 1 मार्च 2006 रोजी मिळाली. त्या नोटिसीप्रमाणे आरोपीने फिर्यादीला धनादेशाआधी रक्कम नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या परत करावयाची होती, परंतु रक्कम आरोपीने परत केली नाही म्हणून फिर्यादीने आरोपीविरुद्ध ही फिर्याद दाखल केली. आरोपीविरुद्ध समन्स काढण्यात आले. दिनांक 18 ऑक्टोबर 2004 रोजी न्यायालयात हजर झाला व पर्सनल बॉन्डवर त्याला सोडण्यात आले. त्यांच्यावरील दोषारोपपत्र त्यास वाचून दाखवले. त्यास त्याने तो दोषी नाही असे सांगितले म्हणून त्याच्याविरुद्ध खटला चालवण्यात आला. फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा कलम 313 प्रमाणे आरोपीचे असे म्हणणे आहे की त्याने फिर्यादीला कोरे धनादेश सन 1990 मध्ये दिले होते. त्याने तारण म्हणून दिले होते. उलट तपासणीच्या वेळेस साक्षीदारांच्या वर्तवणुकीसंबंधी असे निदर्शनास आले की आरोपीच्या बहुतेक प्रश्नांना फिर्यादी मला माहीत नाही असे उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत कोर्टापुढे मोठा कठीण प्रश्न आहे, कारण आरोपींच्या वकिलांच्या प्रत्येक प्रश्नाला फिर्यादी मला माहीत नाही असे उत्तर देत आहे. फिर्यादीने असेही उत्तर दिलेले आहे की त्याला जे धनादेश दिलेला आहे त्यात प्रत्येक रकान्यात म्हणजेच तारीख, नाव, रक्कम इत्यादीमध्ये वेगवेगळ्या रंगाची शाई वापरलेली आहे. फिर्यादीने कायदेशीर नोटिसीला आरोपी उत्तर पाठवले आहे असे मान्य केले आहे, परंतु आरोपीने पाठविलेले उत्तर कागदपत्रामधून फिर्यादीला दाखवून विचारले की हेच का ते आरोपीने पाठविलेले उत्तर, तर पुन्हा फिर्यादीने उत्तर दिले की आरोपीने
पाठविलेले उत्तर ते क्षोणते आहे हे मला माहीत नाही व ते फिर्याद दाखल करताना किंवा प्रतिज्ञापत्र सदर इतर कागदपत्राबरोबर दाखल केलेले आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. आरोपीच्या वकिलांचे म्हणणे फिर्यादीने अमान्य केले. फिर्यादीच्या जबानीवरून हे कळणे कठीण आहे कारण मुख्य प्रश्नावर फिर्यादीने जी नोटीस आरोपीला पाठवली ती नोटीस दाखवल्यावर फिर्यादीचे असे म्हणणे आहे की निशाणी क्रमांक 27 वर जी नोटीस आहे ती नोटीसीची सत्यप्रत असू शकते किंवा नसू शकते. फिर्यादीला ॲक्नॉलेजमेंट क्रमांक 25 दाखवले तेव्हा ते उत्तर देतात की त्यावरची सही आरोपीची आहे किंवा नाही हे त्याला माहीत नाही. आरोपीचे असे म्हणणे आहे की फिर्यादी पैसे व्याजावर देण्याचा व्यवसाय करतो अशी सूचना त्याने नाकारली. उलट तपासात नुसते असे सुचवून चालणार नाही, ते पुराव्याने सिद्ध करावे लागेल किंवा त्यासाठी साक्षीदार तपासावे लागतील. परंतु आरोपीने त्यांचे म्हणणे सिद्ध करायला एकही साक्षीदार तपासलेला नाही. फिर्यादी त्यांच्या उलट तपासामध्ये बहुतेक प्रश्नांना म्हणाले की त्याला माहिती नाही, परंतु फिर्यादीने महत्त्वाच्या प्रश्नांना सूचनांना नकारात्मक